नमस्कार. छायाज रेसिपीजमध्ये आज आपण घरातलीच काही पिठं वापरून मस्त अशी टेस्टी आणि पौष्टिक नाश्त्याची रेसिपी बनवणार आहोत. चला तर लगेच बनवायला सुरुवात करूया. सगळ्यात आधी एक वाटण तयार करूया. तर यासाठी ते मी हिरव्या मिरच्या घेतल्यात, यानंतर 6 ते 7 लसणाच्या पाकळ्या घेतल्यात, थोडंसं आलं घेतलं आहे, एक मोठा चमचा भाजलेले शेंगदाणे घेतलेत, अर्धा चमचा इथे मी बडीशेप घेतले, अर्धा चमचा जिरं घेतलं आहे आणि 1 चमचा इथे मी अख्खे धने घेतलेत. आता हे सगळं आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे आणि जाडसर असं वाटून घ्यायचं आहे. तर हे सगळं साहित्य मिक्सरच्या भांड्यामध्ये मी काढून घेते. तुम्ही कुठून घेतलं तरी चालेल. या मसाल्यामुळे आपली रेसिपी खूपच छान होते, रेसिपीला खूप छान चव येते. तर हे असं जाडसर मी वाटण तयार करून घेतलं आहे. हे वाटण आता बाजूला ठेवूया आणि पुढची कृती करूया. तर इथे आता एक बाउल घेतला आहे, यामध्ये 1 वाटी ज्वारीचं पीठ घ्यायचं आहे, यामध्ये अर्धी वाटी गव्हाचं पीठ घालायचं आहे. घरातली कुठलीही एक वाटी सेट करा आणि तिने इथे सगळी पिठं मोजून घ्या. अर्धी वाटी इथे तांदळाचं पीठ घालायचं आहे. तांदळाच्या पिठामुळे रेसिपीला छान कुरकुरीतपणा यायला मदत होईल. आणि अर्धी वाटी इथे बेसन घातलं आहे. बेसनमुळे चव खूप छान येते रेसिपीला. इथे तुम्ही घरात असलेलं आणखी कुठलं घरी तुमच्या पीठ उपलब्ध असेल तर ते सुद्धा इथे घेऊ शकता. नाचणीचं पीठ असेल ते वापरलं इथे तरी चालेल, किंवा याच्यातलं कुठलं पीठ नसेल घरी तर ते तुम्ही स्किप केलं तरी चालेल. आता यामध्ये भाज्या घालायच्या आहेत. इथे मी दुधी घेतला आहे, दुधी सोलून नंतर किसून घेतला आहे. यानंतर इथे मी गाजर घेतला आहे किसून. भाज्या तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे इथे ॲड करू शकता. कोबी इथे किसून घेतला तरी चालेल. यानंतर इथे बारीक चिरलेला कांदा घालते, बारीक चिरलेली मेथी तुम्ही घातली तरी चालेल. इथे आता मी बारीक चिरलेली कोथिंबीर घातली. तुमच्या आवडीप्रमाणे भाज्या किंवा ज्या घरी उपलब्ध असतील त्या भाज्या तुम्ही इथे घेऊ शकता. आता जे आपण वाटण तयार करून ठेवलं होतं ते सगळं यामध्ये घालायचं आहे. यामध्ये शेंगदाणेसुद्धा आपण घातले तर त्याची चव सुद्धा खूपच मस्त लागते या रेसिपीमध्ये. इथे आता चवीप्रमाणे लाल तिखट घालायचं आहे. आपण यामध्ये हिरवी मिरचीसुद्धा घातली आहे, त्यामुळे लाल तिखट तुमच्या चवीप्रमाणे तुम्ही इथे कमी जास्त घाला. पाव चमचा हळद घातली, रेसिपीला रंग छान येईल. यानंतर इथे पाव चमचा हिंग घालायचा आहे आणि यानंतर 1 चमचा यामध्ये तेल घालायचं आहे. तेलामुळे रेसिपी छान मऊ व्हायला मदत होईल, आतपर्यंत छान सॉफ्ट राहील. आता इथे चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे. यानंतर हे सगळं साहित्य आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. तर यामध्ये आपण जी पिठं घातली, भाज्या घातल्या, त्याबरोबर जे मसाले घातले, सगळं छान एकजीव करून घ्यायचं आहे. अगदी पौष्टिक अशी रेसिपी आहे. सगळ्या प्रकारची पिठं आहेत यामध्ये, त्याप्रमाणेच भाज्यासुद्धा आहेत. इथे मी फक्त दुधी आणि गाजर वापरला आहे. तुम्ही ज्या भाज्या घरी उपलब्ध असतील, पालक असेल, मेथी असेल किंवा कोबी असेल तर ते सुद्धा तुम्ही इथे वापरू शकता. हे सगळं व्यवस्थित असं मिक्स केल्यानंतर आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आहे. दुधीमध्ये त्याबरोबरच कांदा यामध्ये आपण घातला आहे तर त्याला भरपूर प्रमाणामध्ये पाणी सुटतं, त्यामुळे आधी ते मिक्स करून घ्यायचं आणि नंतरच यामध्ये पाणी घालायचं आहे. तर हे असं सैलसर पीठ याचं तयार करून घ्यायचं आहे. आता यामध्ये थोडंसं आपण तेल घालूया आणि पुन्हा एकदा मळून घेऊया. त्यामुळे हे पीठ आपल्या हाताला चिकटणारसुद्धा नाही आणि आपण आज जे थालीपीठं बनवणार आहोत छान सॉफ्ट होतील. तर हे पीठ पुन्हा असं एकदा मळून घेतलं. हे पीठ मळलं की लगेचच याची आपल्याला थालीपीठं बनवायची आहेत. पीठ जास्त वेळ ठेवू नका, नाहीतर याला पाणी सुटेल आणि आणखी सैल होईल. आता इथे मी हाताला पाणी लावून घेते पीठ चिटकू नये म्हणून, आणि याच्यातला एक गोळा घ्यायचा असा. आता आपण थालीपीठ थापून घेऊया. तर इथे मी पोळपाटावर एक ओलं कापड पसरवून घेतलं आहे. हाताला पाणी लावून असं हे बोटाने पीठ असं पसरवत थालीपीठ थापून घ्यायचं आहे. शक्य तेवढं पातळ थापायचं, म्हणजे थालीपीठ अगदी खुसखुशीत होतं. पीठ जर व्यवस्थित असं सैलसर असेल तर अगदी सहज हे तुम्हाला थापता येईल. तर अगदी पातळ असं हे थालीपीठ मी थापून घेतलं आहे. आता याला असे होल करून घ्यायचे आहेत तेल सोडण्यासाठी. आता आपण हे थालीपीठ थापूया. याआधी पहा हे किती पातळ थापून घेतलं मी.
आता इथे मी गॅसवरती तवा गरम करत ठेवला आहे. याला मी आधी थोडंसं तेल लावून घेतलं आहे, ग्रीस करून घेतलं आहे तेलाने. आता यावरती थालीपीठ घालायचं आहे. पहा, या कापडासकट असं थालीपीठ घातलं आणि अलगद हे कापड आपण काढून घेऊ. आता यावरती थोडेसे तीळ पसरवून घ्यायचे आहेत. तीळ ऑप्शनल आहेत, पण तिळांमुळे थालीपीठ दिसायला खूप मस्त दिसतं. थोडंसं असं प्रेस करायचं, म्हणजे तीळ जे आपण घातले ते चिकटतील. आणि आता जे होल केले त्यामधून थोडंसं तेल सोडायचं आहे. एका बाजूने भाजल्यानंतर आपण उलटून घेऊ. गॅसची फ्लेम मीडियम ठेवून छान खरपूस असं हे थालीपीठ भाजून घ्यायचं आहे. पहा, इथे दुसऱ्या बाजूने सुद्धा छान भाजलं गेलं आहे. रंगसुद्धा खूप मस्त आला आहे. थोडंसं तेल घालते. तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही तेल कमी जास्त इथे घालू शकता, किंवा तूप बटर घालू शकता. मुलांसाठी करत असाल तर तूप किंवा बटर घाला. तर असं हे प्रेस करून छान खरपूस असं भाजून घेते. दोन्ही बाजूने थालीपीठ भाजलं गेलं आहे. पाहू शकता अगदी मस्त रंग आला आहे. काढून घेऊया. मुलांच्या टिफिनसाठी, नाश्त्यासाठी अगदी झटपट ही थालीपीठं तुम्ही बनवू शकता. कोणत्याही चटणीबरोबर हे सर्व करू शकता. इथे मी दही आणि टोमॅटो केचप बरोबर सर्व केले. लोणच्याबरोबर सुद्धा सर्व केलं तरी खूप मस्त लागतं. तर इथे मी 2 थालीपीठं बनवून घेतलेत. आपण जे प्रमाण घेतलं त्यामध्ये 7 ते 8 मोठ्या आकाराची थालीपीठं तयार होतात. आणि जर छोटी बनवली तर 10 थालीपीठं व्यवस्थित बनतात या पिठामध्ये. आता यावरती मी थोडंसं बटर घालते. तर ही मस्त अगदी झटपट होणारी हेल्दी टेस्टी अशी रेसिपी तयार आहे. आणि ही रेसिपी तुम्ही फक्त ज्वारीच्या पिठापासून सुद्धा बनवू शकता. गव्हाचं पीठ चालत नसेल तर फक्त ज्वारीच्या पिठापासून ही रेसिपी तुम्ही बनवली तरी छानच लागते. तर आजची ही रेसिपी नक्कीच तुम्हाला आवडली असेल. पौष्टिक झटपट होणारी टेस्टी अशी रेसिपी आहे. रेसिपी जर आवडली असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग पुन्हा भेटूया अशा छान छान आणि नवीन नवीन रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद.